अमर आहा अमर आहा अमर अमर करे की पा खोटे करे की पा खोटे पा खोटे करती पा खोटे करती पा खोटे करती पा खोटे मना
माग म्हणते पुढं म्हणा म्हणता का तुम्ही अमर आय अमर आय अमर आय अमर आय अमर 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 खरे की पहा खोटे न मना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल कैचा धाक सकळी कापुले न मना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल देवची बरे तुका मने खरे तुम्ही न मना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल पांडुरंगा करू कृपादान
खरे के पहा खोटे हे न मना देह माझायचा मग भरवसा कळेल. या ठिकाणी दामोदर पुरुषोत्तम दामोदर तुळशीराम मगर यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त या ठिकाणी आपण कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. त्या निमित्ताने आपण कार्यक्रम करणार आहोत. सर्वप्रथम बापूराव महाराज परतूरकर यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी मी आलेलो आहे. तसंच रावसाहेब देवकर यांच्या माध्यमातून ही सेवा घेण्यात आलेली आहे. तर आपण या ठिकाणी आपण आता कीर्तनाला आरंभ करूया. विठ्ठल विठ्ठल अमर आहा खरे की पहा खोटे हे न मना देह माझा ऐसा मग भरवसा कळे. या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला काय सांगतात. कारण हा अभंग फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्याला तुम्ही अमर आहेत असं सांगणार आहोत. पण आपल्याला सगळ्याला काय वाटतं आपण मरणार आहे. आता जे बाबा गेले ते मरण पावले. शरीर नष्ट झालं पण शरीरामधला जो आत्मा तुम्ही आहेत तो कधीही नष्ट होत नाही. पण हे आपल्याला ध्यानात आणून देण्यासाठी कोणी अवतार घेतला तुकाराम महाराजांनी अवतार. कारण सगळे काय समजाले मरणारेच समजाले. पण कोणाला विचारा ते मला एक दिवस जावंच लागेल. पण आपल्याला आपण देहावर वेगळे असं ध्यानात घेतल्याशिवाय आपण न मरणारे आहोत असं लक्षात येणार नाही. आणि हे लक्षात आणून देण्यासाठी कोण या मृत्यू लोकांमध्ये कोणी अवतार घेतला तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी अवतार घेतला. आणि त्यांनी आपल्याला अभंगातून गाथ्यामधून तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगून दिलं की तुम्ही न मरणारे. कारण का न मना देह माझा ऐसा. तुम्ही देहाला मी म्हणू नका. कारण देह याच्यावर कसा आहे वेगळा आहे आणि आपण वेगळे. पण आपण कोण आहोत याचा आपल्याला पत्ताच नाही अजून. म्हणून हा सगळा घोटाळा झाला. आपण नेमके कोण आहेत. आपण देह आहेत का. कारण देह कशाचा बनलेला आहे पंचमहाभूत 5 वस्तू पासून देह तयार झाला. पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश याच्यापासून काय तयार झाला हा पंचमहाभूताचा देह तयार झाला. पिंड आणि ब्रह्मांड. पिंड बी तयार झालं त्याच्यापासूनच आणि ब्रह्मांड सुद्धा त्याच्यापासूनच तयार झालं. 6 वस्तू दाखवा बरं. पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश. जो कठीण भाग आहे तो कशाचा आहे पृथ्वीचा आहे ना. आता शरीरामध्ये कठीण भाग आहे केस कातडे नाड्यात मांस हाडे. हा जो कठीण भाग आहे हा पृथ्वीचा आहे लक्षात ठेवा बर का. शरीरामध्ये आपल्याला मातीसारखा नाही दिसा जातो भाग पण कशाचा आहे तो मातीचा. हे साधी गोष्ट नाहीये. आपल्याला वाटतं हे सहज आहे काही. कारण कोणाला हे कळतच नाही अजून. केस कशाचे याची त्वचा कशाची है ना. हाड कशाचे मांस कशाचे नाड्या कशाचे. हे सगळा कशाचा भाग आहे पृथ्वीचा भाग आहे. आणि याच्यामधला जो पातळ भाग आहे पाण्याचा लाळ आहे घाम आहे रक्त आहे मूत्र आहे हे कशाचा भाग आहे हो पाण्याचा भाग आहे ना. आणि त्याच्यानंतर अग्नीचा भाग आपल्या शरीरात. आपल्याला तहान लागते कशामुळे लागते अग्नीमुळे. भूक लागते अग्नीमुळेच लागते. पुन्हा आळस कशामुळे येतो अग्नीमुळे. पुन्हा झोप कशामुळे येते. आणि चेहऱ्यावर जी टवटवी आहे अग्नी नसेल तर याला काही अर्थ नाही. कारण अग्नी गेला मग काय चिखलच. देहीचा अग्नी गेला देह नव्हे चिखलवाला. त्याच्यानंतर वायूचा भाग आपल्या शरीरात कोणताही नीट ध्यानात ठेवा. चलणं वळणं धावणं आपण चलवतो ना. वायू नसेल तर चालण्याचा व्यवहार होणार नाही. चलणं वळणं धावणं
प्रसरण, पांगणं आणि अंकुचन होत. हा कशाचा भाग आहे? हा वायूचा भाग. जर श्वास बंद झाल्यावर चलणं होतं का, धावणं होतं का, पळणं होतं सांगा. आणि एक श्वास एका मिनिटाला 15 श्वास होते. लक्षात ठेवा. एका तासाला 900 श्वास होते आणि 24 तासाला 21,600 श्वास होते. हे श्वासाचं गणित. त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये आकाश आहे. आकाश म्हणजे पोकळ भाग. हा आपल्या देहामध्ये आहे. कुठं कुठं आहे? डोक्यात आकाश आहे. शिर आकाश, कंठ आकाश, हृदय आकाश, उदर आकाश आणि काट्या आकाश है ना. म्हणजे हे 5 पोकळ भाग आपल्या शरीरामध्ये आहेत. आता हे 5 किती झाले? 25 भागाचा हा अन्नमय कोश. याला स्थूल देह म्हणा. आणि हा देह नष्ट होणारा आहे. मग आता पृथ्वीच्या भागाला काही कळत नाही. पृथ्वीला कळतं का काही? आणि त्याचाच भाग आपल्या शरीरामध्ये. मग त्याला सुद्धा कळत नाही. आणि इथं कळण्याचा तर अनुभव आला ना. चिमटा घेतला की कळतं. मग आता हे कळतं कोणाला? या शरीरामध्ये न दिसणारे तुम्ही आलेले आहेत. तुम्ही जन्मलेले नाही, शरीर जन्मलेले. काय जन्मलेले? शरीर. शरीराचा जन्म झाला. आईच्या उदरामध्ये याचा काय झाला? हे पिंड तयार झालं है ना. 9 महिने 9 दिवस आईचं विटाळ साचला आणि त्याच्यापासून हे विटाळाचं आलं. देह म्हणजे विटाळाचे आळे, म्हणजे हा जो स्थूल देह आहे हा विटाळापासून तयार झाला. म्हणजे अन्न पाणी सगळं लागलं. मग हा देह काय झाला? आईच्या गर्भामध्ये तयार झाला. आणि या देह कशाचा आहे? पंचमहाभूताचाच आहे. आणि याच्यामधला जो न दिसणारा का न दिसणारा? न दिसणारा, जाणणारा. लक्षात ठेवा आपलं स्वरूप. आपण न दिसणारे आणि कानाद्वारे शब्द जाणणारे. शब्द कानाला कळत, शब्दाला शब्द कळत नाही, कानाला बी शब्द कळत नाही. कानाद्वारे शब्द मनात कळतो. मग आता याला कळतो का? हे तर पाहिलं आपण हिशोब. पंचमहाभूताच आहे. कशाचं आहे? पंचमहाभूतात. पंचमहाभूताला काही कळत नाही. मग या ठिकाणी जाणणारा न दिसणारा परमात्मा आपल्या शरीरामध्ये प्रगट. कोण प्रगट आहे आपल्या शरीरामध्ये? परमात्मा प्रगट आहे. आणि आपण परमात्मा बाहेर पाहलो. कुठं पाहलो? बाहेर पाहलो. कुठं बी देवस्थानला नित्य नेम नामे तो प्राणी दुर्लभ. कोण नित्य? याच्यामध्ये जाणणारा नित्य. आता गाढ झोपेमध्ये आपण श्वास कोण चलित आहोत? आता आपण जागेत म्हणून ठीक आहे, श्वास घ्यायला सोडायला. गाढ झोपेमध्ये तुम्हाला कोणतंच भान राहत नाही. पण जाणणारा नित्य परमात्मा आहे. जागृतीमध्ये नित्य, स्वप्नात बी नित्य आणि सुसुप्ती मध्ये सुद्धा नित्य आहे. आणि तो परमात्मा आपल्या शरीरामध्ये
कोणाचे असत्ते, कोण चालविते, कोण बोलविते, हरिबिन. आता हे देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. कारण जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला लक्षात आणून द्यायला की हे शरीर कोणामुळे चाललं? देवामुळे. कोणामुळे चाललंय? सगळं देवामुळे. कारण आपल्याला डोळ्याद्वारे रूप कोणामुळे दिसायला, कानाद्वारे शब्द कोणामुळे ऐकू आला? याच्यामध्ये प्रगट परमात्मा आहे आणि ते तुम्ही प्रगट जो प्रमाता देव आहे ते कोण आहेत? तुम्ही. पण शरीर देव नाही का? त्याच्यामुळे अगोदरच तुम्हाला सांगितलं, याच्यातले भाग पण लक्षात आणून दिले. पंचमहाभूताचा हा काय आहे? आकार आहे. आणि ह्या आकाराला काही कळत नाही. याच्यामध्ये चैतन्य प्रगट आहे. कसं चैतन्य प्रगट आहे म्हणून आपल्याला कळत. आणि ते चैतन्य कोण आहेत? आपणच. असं आपल्याला दृढ परोक्ष ज्ञान झालं पाहिजे, प्रत्यक्ष ज्ञान झालं पाहिजे. कसं ज्ञान झालं पाहिजे? प्रत्यक्ष. का देव आहे म्हणल्यावर परोक्ष ज्ञान झालं. पण देव तुम्ही हृदयामध्ये प्रगट आहेत म्हणून असं ज्याने ध्यानात घेतलं, मग त्याची ते हृदय राहिलं का? मग ते हृदय नाही मंदिर झालं. 60 बिला हरी, ठविला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली झार झाला सफल व्यापार. ज्याने असं चिंतन लक्षात घेऊन हरी हृदयामध्ये ओळखला, काय केला त्याने? हरी आपल्या हृदयामध्ये, आपल्या शरीरामध्ये परमात्मा आहे. मग ते आता हृदय नाही राहिलं, ते मंदिर झालं. ज्याला वाटलं आपल्या देहामध्ये हरी प्रगट आहे, ते हृदय राहिलं का? मग हृदय नाही राहिलं, मग ते मंदिर झालं. आणि मग त्याला जन्म मरणाची झर नाही. असं ज्याला कळालं बरं का, मनुष्य देह आपले सगळ्याचे जाणार आहेत, मनुष्य देह अत्यंत महत्वाचा आहे. पण असं नाही ध्यानात घेतलं तर तुमच्या भौतिक वस्तूला काही अर्थ नाही. किती कमवा तुम्ही तरी त्या धनाला काही अर्थ. एका जन्माची व्यवस्था होईल बर का. धन कमील्याने काय होईल? एका जन्माची व्यवस्था होईल. घर हे, पैसा आहे, दवाखाने हे, सगळं हे. मग एका देहाची व्यवस्था झाली. पुन्हा आपल्याला असं नाही ध्यानात घेतलं पुन्हा डुकराच्या मांजराच्या देहात जावं लागल. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, तुम्ही चिंताच करू नका. तुम्ही जर असं नाही ध्यानात घेतलं तर तुम्हाला इतर देहामध्ये खंतीतेन करा होणे गाढव कुत्रा. गाढवाच्या कुत्र्याच्या जन्माला आपल्याला जावं लागतं. आणि असं ध्यानात घेतल्यावर आपल्याला गाढवाच्या कुत्र्याच्या जन्माला जायची गरज नाही. कारण देव आपल्या स्वरूपामध्ये आपल्याला विलीन करून घेतो. जशी नदी कुठे गेली? समुद्रात. मग तिला पुन्हा वाहाचं काम आहे का? आता काहीच वाहाचं काम नाही. तसं जर आपण नरदेहात येऊन देवाचं चिंतन केलं तर निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती,
विधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवचे हो म्हणती ते होती, तरी का चित्ती न घ्यावे. तुम्ही देवच आहेत, पण मनुष्य देहामध्ये आपल्याला हे सगळं लक्षात घेता येतं. इतर देहामध्ये ते बी जीव देवच आहेत, पण त्या ठिकाणी विकसित बुद्धी नाही. मनुष्य देहामध्ये आणि इतर देहामधला फरक लक्षात घ्या. जसं पक्षी आहेत, पक्षाला हवेमध्ये उडायचं काय आहे? सिद्धी आहे, पंख आहेत त्याला. तसं मनुष्य देहामध्ये आपल्याला बुद्धी आहे, आणि बुद्धी जर आपण संसारातच लावली 24 घंटे तर काय होईल? आपल्याला देव कळेल का? पापच तयार होईल. आपलं अज्ञान निघून जाणार नाही, आणि अज्ञान नाही गेलं तर पुन्हा खंती ते न करा गुन्हेगार. आपल्याला बुद्धी आहे, बुद्धीचा वापर परमार्थामध्ये जास्त वेळ का. बुद्धीचा पालट धरा रे काही, बुद्धीचा पालट धरा रे काही, बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता नाही म्हणजे बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता हा नाही मनुष्य देह. संत सांगाले आपल्याला की तुम्ही बुद्धी, आता जी संसाराकडे बुद्धी लावली, संसार अवश्य करा, पण कमीत कमी 24 तासातून 1 तास तरी परमार्थ करा. 23 तासाचं जे तुम्ही महाराजांनी सांगितलं होतं, 23 तास तुम्ही व्यवहार केला, पाप होईल काही, पुण्य होईल काही. 1 तास जर परमार्थ मन लावून केला तर ते सगळं जळून जातं. हरी उच्चारणी अंत पाप राशी, हरी उच्चारणी अनंत पापराशी, हरी उच्चारणी अनंत पापराशी, लयाचे जन्माचे, जातील लयाचे जन्माचे. तुम्ही हरी देवाचं नाव जर मुखातून घेतलं तर एवढं पुण्य होतं, त्याची गिनती बी करता येते. म्हणून मनुष्य देहामध्ये आपल्याला ही संधी आहे, कारण आपल्याला मनुष्य देह आहे आता, आणि मनुष्य देहामध्ये विवेक आहे. जे स्वर्गामध्ये गेलेत ते इथल्या देहाची आठवण करा. आता नरकात गेले त्याचा विषय सोडा, आता त्याचं काही त्याचा मेळ नाही. पण जे स्वर्गात गेलेत पुण्य करून, ये लोकीचा हा देह देव इच्छिताती आहे. हा ये स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीय अमर विच्छेदाती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीय अमर विच्छेदाती देवा. प्रतिलोकी व्हावा जन्म व्हावा, प्रतिलोकी व्हावा जन्म प्रतिलोकी व्हावा जन्म व्हावा, प्रतिलोकी व्हावा जन्म स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोके व्हावा जन्माम्हा. स्वर्गात गेलेले इंद्र उपेंद्र ते देवांगण सगळे कुठली इच्छा करायले की आम्हाला मनुष्य देह मिळावा. कारण मनुष्य देहामध्ये आपल्याला मुक्त होता येतं, संताची संगती करता येते. तिथं आपल्यापेक्षा दिव्य भोग आहेत, पण ते भोग संपल्यावर पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्र पणाची उटी उतरे, येऊ लागती पुण्य संपलं. तिथला पुण्याची जी उटी ढीग आहे तो संपला की कुठे यावं लागल? पुन्हा बरं मृत्यू लोकामध्ये राजाच्या घरी देह मिळेल का? हा फिक्स नाही ते. कुत्रे होतात, मांजर होतात, डुकरे होतात, कुठले जे इंद्र आहेत, जे उपइंद्र आहेत, म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ना, तसे तिथे ते पद आहेत बर का. सगळे त्यांना अमृत प्यायला हे, पण पुण्य संपल्यावर डायरेक्ट त्यांना डुकराच्या देहात यावं लागतं. म्हणून त्यामुळे ते देह बी काही महत्वाचे
मनुष्य देह आपल्याला ऑलरेडी आता आहे. अमोलिक रत्न जोडिले